जंतर मंतरवर सध्या अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात आंदोलन जे आहे ते अद्याप देखील सुरू आहे। परंतु सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय। महाराष्ट्रातले जे कराळे गुरुजी आहेत, कराळे मास्तर, त्यांनी खरं तर काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांना या सगळ्या आंदोलनाच्या संदर्भात जाब विचारलेला आहे। आपल्यासोबत स्वतः कराळे गुरुजी आहेत। गुरुजी, तुमचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। महाराष्ट्र सदनातलाच तो व्हिडिओ असं समजतंय आणि तुम्ही महाराष्ट्र सदनामध्ये खरं तर माणिकराव ठाकरे जे काँग्रेसचे माजी मंत्री राहिलेले आहेत, नेते आहेत, त्यांना तुम्ही जाब विचारताना पाहायला मिळतात। नेमकं तुमचं या सगळ्या संदर्भातलं जाब विचारण्याचा प्रश्न काय? नाही, प्रश्न काही नाही। आता आज इथं आंदोलनस्थळी खासदाराची रांग लागली। काल हे मेले होते का? हां, कालचं आंदोलन या देशातली सत्ता बदलून गेलं असतं। ठीक आहे, काल सत्तेत बदल झाला असता आणि इथं आज ठीक आहे काय अभिजित वानखेडेची अभिजित दिपकेची काही स्वतःची पार्टी आहे का? काही लिगलाइज पार्टी आहे का? फायदा तर काँग्रेसचा झाला असता ना। इंडिया अलायन्सचे खासदार ठीक आहे जे होते ते इंडिया अलायन्सचे खासदार जर इथं आले असते, 100 खासदार जर आले असते ना, मायकालाल कोण्या पोलीसवाल्याची अवकात नसते का आपल्या पोरायले मारलं असतं म्हणून। पण हे तिथं बसले होते ना अंडे टाकाले संसदेत। काही का गरज होती काल संसदेत बसवायची? इथं आले असते, इथून सपोर्ट दिला असता आणि इथून नेला असता मोर्चा। कोणीच अडवत नव्हतं, कोणीच। तुम्हाला सांगतो, देशाचा पंतप्रधान मोदी अमित शहा उठून पळाला असता देश सोडून। काल वंद्या भारतात सत्तापलट झाला असता। इतकं जबरदस्त वातावरण होतं। कायले म्हणते 5 लाख स्टुडंट, चारही बाजूले स्टुडंट होते। पूर्ण जंतर मंतरच्या 40 बाजूले 3 किलोमीटरच्या दायऱ्यात स्टुडंट होते, तरी काही रेल्वे स्टेशनहून येऊ नाही दिले। हां, म्हणजे इतकं म्हणजे या देशातलं मी सरळ सांगून राहिलो, माया पक्ष असो का कोणी असो, मला काही लेनदेन नाही आणि मी काही पक्षाला बांधील नाही आहे। परंतु तुमच्या तुम्ही बोलता पक्षासाठी बांधील नाहीत, परंतु तुम्ही ज्या पक्षात कार्यरत आहात त्याचे देखील 8 खासदार आहेत। स्वतः सुप्रिया सुळे, शरद पवार थोड्या वेळापूर्वी भेटून गेलेले आहेत। काल शिवा दिल्यावर व्हिडिओमध्ये आले ना, आज सुप्रियाताई आले त्या ठीक आहे, अगोदर येऊन गेल्या। बाकीच्या लोकांनी या लागत होतं काल म्हणा लागत होतं सुप्रियाताईले चला म्हणून आंदोलनात। राहुल गांधी यायला पाहिजे होते। हां, स्वतः इंडिया अलायन्सचे एवढे खासदार असून का करत होते मग? अरे सत्ता बदल, काल माहोल होता अलग या देशात। जेव्हा तुमच्या मागं देशाचा युथ होता, काही लोक म्हणते का पॉलिटिकल रंग भेटला असता आंदोलनाला। कायचा भेटला असता? घंट्याचा। पॉलिटिक्ससाठीच आहे ना हे कायसाठी आहे? आम्हाला न्याय कोण देऊन राहिलं? राजकारणात सत्तेत बसणारे चोरत देऊन राहिले ना मग। परंतु आता राहुल गांधींच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन सध्या सुरू आहे। तिकडे देखील मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे खासदार आणि स्वतः राहुल गांधी, प्रियंका गांधी आंदोलनाला त्या ठिकाणी उतरलेले आहेत। आता का करता साप गेल्यावर? काल 4 लाख लोक, 4 ते 5 लाख पोरं होते भारताचे, इथं आले असते, इथून मोर्चा नेला असता, उठून पळाला असता विमानात अमित शहा आणि मोदी, थांबला नसता भारतात, सत्ता बदल झाला असता। एवढी परिवर्तनाची लाट होती आणि पोरायले मारलं तर ABVP RSS BJPचे लोक होते त्याच्यात। हां, त्याच्या पायात चप्पल होती, सिव्हिल ड्रेसवर होते, तोंडाला दुपट्टे बांधून होते, एवढ्याल्या काठ्या होत्या, काही काठ्या होत्या त्याला खिये होते। एखाद्या स्पायनलमध्ये जर लागला ना तर आयुष्यभरासाठी पोरगा अपायच झाला असता। असे मारले साल्याले, म्हणजे हे न्याय व्यवस्था बी झोपली आहे। हिची जे लिहिलं ना, हिची न्यायपालिका सत्तेची रखेल झाली, तर ते सत्तेची रखेलच झाली आहे, ते वागून नाही राहिली। आता कुठं गेली सुमोटो ॲक्शन? घ्या मला सुप्रीम कोर्टात सुमोटो ॲक्शन। कोण होते ते मारणारे? बिना नेमप्लेटचे पोलीसवाले होते। हां, संसदेत न्याय मिळत नाही म्हणून रस्त्यावरती आता सगळ्या न्याय मागण्याचा हा सगळा प्रकार सुरू आहे। नाही, मी काय म्हणतो, मी पाया पडतो, या देशाचा नेपाळ होऊ नये, सत्तेतल्या लोकांनी माजल्यासारखं वागू नये, नरेंद्र मोदी असो का अमित शहा असो। आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास। दुसऱ्या महायुद्धात युरोप बेचिराग झाला असताना हिटलरचा सोबती मुसोलिनो ठीक आहे लोकांनं नागोया करून मारला, म्हणलं नागोया करून, मरेपर्यंत मारला, मेल्यावर बी मारला, मग लटकवला उलटा करून नागोया। हे हिटलर पाहत होता। तारीख होती 28 एप्रिल 1945 आणि हे हिटलरनं पाहिल्यावर हिटलरले मारलं का? ह्याच्यापेक्षा बेमोत मारण आपल्याला। म्हणून हिटलरनं आत्महत्या केली 30 एप्रिल 1945ले। तारखा गुगलवर सर्च करून घे जा। मुला मुलींना देखील मोठ्या प्रमाणात मारलं, मुलींचे कपडे देखील फाडण्यात आले, त्यांच्यावरती अत्याचार करण्यात आले। अशा पद्धतीच्या वेदना महिलांनी आणि मुलींनी नाही, व्हिडिओ आहे त्याचे। मुलीच्या छातीवर पाय ठेवला, मरगुटीवर पाय ठेवला पोलिसांना, मेल पोलिसांना मारलं। यायला कोण अधिकार दिले? ठीक आहे, काही तर गुंडे होते, गुंडे सरळ पोलीसवाले, त्याले काही बोलून नव्हते राहिले। मग ते गोन गुंडे ते कॅमेऱ्यात आले, ठीक आहे, मग त्याला अटक करण का? न्यायपालिका त्याच्यात हस्तक्षेप करण का? ह्या बी माया मुद्दा आहे। तो आम्हाला आर्टिकल 19नं अधिकार दिला आहे भारताच्या संविधानाच्या। संविधान हे सुप्रीम आहे
ठीक आहे, त्याच्यानंतर न्यायपालिका आणि सुप्रीम, त्याच्यानंतर संसद आहे. खरं तर आता भूमिका काय आहे तुमची? आता जोपर्यंत आंदोलन शमणार नाही तोपर्यंत तुम्ही इथेच थांबणार आहात, जोपर्यंत राजीनामा होत नाही? नाही, मी उद्या दुपारी माझं काम आहे वर्धेला काही पडून, ते काम करून पुन्हा येणार आहे मी. पण मी उद्या जाणार आणि पुन्हा आंदोलनात सहभागी होणार आणि पुन्हा आम्ही हे आंदोलन मोठं करू. मी महाराष्ट्रात व्हिडिओ घेऊ अनेक लोक आले, ठीक आहे, आणि इथं आम्ही मदतही केली आंदोलनकर्त्यांना. मी पुन्हा आवाहन करीन, पुन्हा लोकायले बोलावीन आणि हे आंदोलन पुन्हा असंच मोठं करू आणि हे सत्ता पायउतार केल्याशिवाय ठेवू नाही, कारण हे अति होत आहे आणि हे माजल्यासारखे करत आहे. खरं तर आपण पाहिलं तर स्वतः कराळे मास्तर गुरुजी जे आहेत ते राज्यभरात सध्या मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. ते स्वतः या ठिकाणी आंदोलनामध्ये आलेत आणि काल त्यांनी महाराष्ट्र सदनामध्ये माणिकराव ठाकरे काँग्रेसचे नेते आहेत त्यांना सवाल उपस्थित केला की काँग्रेस या सगळ्या आंदोलनामध्ये कुठे आहे. खरं तर काल सत्ता परिवर्तन करण्यापर्यंत इतकी मोठी युवा तरुणांची जनसंख्या जी आहे ती आंदोलनात उतरलेली होती, परंतु काँग्रेस या मात्र गायब होती. यावरतून कराळे मास्तर जे आहेत ते माणिकराव ठाकरे यांच्यावरती काहीशे संतापलेले पाहायला मिळालेले होते आणि तो व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती प्रामुख्याने व्हायरल होताना पाहायला मिळतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.